नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण संवाद साधणार आहोत ते क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांच्याशी. आणि याच्यामागचं कारण म्हणजे सुलक्षण कुलकर्णी यांना तर आपण ओळखतोच. एक क्रिकेटपटू म्हणून त्यांनी वेगवेगळ्या राष्ट्रीय संघांतर्फे आपली कामगिरी करून दाखवलेली आहेच, पण प्रशिक्षक म्हणून ते त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा यशस्वी ठरलेले आहेत. मुंबईला प्रशिक्षक म्हणून त्यांनी 2012-13 मध्ये एक जी कामगिरी केली त्याच्यामध्ये 40वे रणजी विजेतेपद जे आहे ते मुंबईला त्यावेळेला मिळालं त्यांच्याच मार्गदर्शनाखाली. आणि वेगवेगळ्या संघांना प्रशिक्षक म्हणून त्यांनी एक प्रकारे त्यांचं योगदान दिलेलं आहेच. तामिळनाडूचे सुद्धा ते प्रशिक्षक होते. आता नवीन जी जबाबदारी त्यांच्यावर आलेली आहे त्यांनी स्वीकारलेली आहे ती म्हणजे ओमान क्रिकेट संघाची. ओमानचा क्रिकेट संघ जो आहे याचे डेप्युटी हेड कोच म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे. आणि त्यामुळे ही एक वेगळी जबाबदारी, वेगळं एक आव्हान त्यांनी स्वीकारले. ते नेमकं कशा पद्धतीचं आव्हान आहे, त्यांनी ओमान क्रिकेट संघ जो आहे पुरुषांचा, या संघाचं प्रशिक्षक पद का स्वीकारलेलं आहे, काय त्याच्या मागचे कारण आहे, हे सगळं त्यांच्याशी बोलून आपण जाणून घेऊया. सुलक्षणजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. थँक्यू माईक. नमस्कार. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आता प्रशिक्षक म्हणून तर अनेक वर्ष काम करताच आहात. वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव तुम्ही घेतले आहेत. वेगवेगळ्या खेळाडूंच्या सोबत तुम्ही म्हणजे प्रशिक्षक म्हणून त्यांना खेळताना पाहिलेलं आहे, त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आता ओमान क्रिकेट संघाची ही जबाबदारी तुम्ही स्वीकारली, त्याच्यामागचं काय कारण आहे, म्हणजे काय म्हणून तुम्हाला ही जबाबदारी स्वीकारावीशी वाटली? सर्वात महत्वाचं म्हणजे मला नेहमी आयुष्यामध्ये नेहमी एक अशी डेव्हलपिंग टीमला कोचिंग करायला मला एक चॅलेंजिंग वाटतं. काही टीम अशा असतात की डेव्हलप टीम असतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर डेव्हलप टीम म्हणजे मुंबई, जी ऑलरेडी डेव्हलप टीम आहे. थोडासा इकडे तिकडे होतो की चला काही प्लेअर निवृत्त होतात, काही नवीन खेळाडू असतात, त्यांना घडवायचं असतं, संघ बांधणी करायची असते, पण ओव्हरऑल त्यांचा जो बेस असतो तो डेव्हलप असतो. इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्या टुर्नामेंटचं. तर मुंबई क्रिकेटमध्ये हे डेव्हलप्ड आहे ऑलरेडी. तर अशा टीमला करणं एक वेगळं, आणि एक डेव्हलपिंग टीमला म्हणजे मी जेव्हा विदर्भाला घेतलं तेव्हा ती डेव्हलपिंग टीम होती. आजची विदर्भ आणि 15 वर्षापूर्वीची विदर्भा किंवा अशा काही टीम्स आहेत. तर त्याच्यामध्ये ओमान आज एक डेव्हलपिंग टीम आहे. आणि अशा डेव्हलपिंग टीमला ह्या स्टेजवर करताना एक चॅलेंज असतं, आणि इथून पुढे नेणं आणि त्यांना एका चांगल्या स्टेजवर आणणं, त्यांचे प्लेयर चांगले खेळणं, परफॉर्मन्स चांगला करणं, हे एक चॅलेंज असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक इंटरनॅशनल टीमला कोचिंग करणं, स्वतःसाठी स्वतःला एक सिद्ध करून दाखवणं, एक एक्सपिरियन्स घेणं की बाबा इंटरनॅशनल क्रिकेट मी 25 वर्ष डोमेस्टिक केलं, आपल्या लोकल राष्ट्रीय याच्यामध्ये स्टेट लेवलला केलं, पण मग आंतरराष्ट्रीयचा अनुभव कसा असतो, काय असतं, आणि हे सगळं स्वतःला झोकण्यासाठी सुद्धा एक संधी, या दृष्टीने मी बघतो. पण तुम्हाला ही जबाबदारी जी आहे ती कशामुळे मिळाली? म्हणजे तुम्ही त्यासाठी काही अर्ज मागवले होते किंवा तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये रस दाखवलात की आपल्याला या ठिकाणी प्रशिक्षण जे आहे ते इकडच्या टीमला द्यायला लागेल किंवा आपल्यामधला जो अनुभव आहे तो तिकडच्या संघासाठी उपयोगी पडू शकेल? काय झालं की या ओमान टीम सोबत माझे गेले 8-10 वर्षापासून संबंध होते. त्यांना मी माझे काही खास म्हणजे प्लेयर्स सुद्धा त्यांना मी रिकमेंड केले होते. त्यांच्याकडे कॉर्पोरेट टुर्नामेंट होते. जसे आपल्याकडे मुंबईमध्ये टँकशील्ड कॉर्पोरेट ट्रॉफी जसे होते, तशी ओमानमध्ये पण होते कॉर्पोरेट ट्रॉफी. तर त्यांना प्लेअर लागतात, आणि त्यांचे बहुतेक प्लेअर हे भारतातून किंवा पाकिस्तानमधून इथून खेळतात. तर त्यांनी मला असं 2-3 वेळा विचारलं होतं की तुझे चांगले प्लेअर असेल तर रेकमेंड कर. तर मी काही प्लेअरना रेकमेंड पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी मला कोचिंगसाठी पण बोलवलं होतं, त्या टीमला कोचिंग करण्यासाठी बोलवलं होतं. त्यामुळे एक चांगला समन्वय झाला होता, एक चांगलं रिलेशन झालं होतं. आणि मग आता त्यांनी मला पुन्हा सांगितलं की आम्ही असं कोच बघतोय आणि तू इंटरेस्टेड आहेस का? तर म्हटलं एक चांगली संधी आहे, तर म्हटलं वाय नॉट. आणि अशा रीतीने चांगलं. सॉरी. मगाशीच तुम्ही म्हणालात की जेव्हा आपण एका परदेशी संघाला प्रशिक्षण
देतो किंवा त्यांना एक मार्गदर्शक म्हणून तिथे एक जबाबदारी स्वीकारतो, त्यावेळेला एक तो एक वेगळा अनुभव असतो. म्हणजे आज तुम्ही राष्ट्रीय स्तरावर अनेक संघांना प्रशिक्षण दिलं किंवा एक मार्गदर्शक म्हणून जबाबदारी तुम्ही बजावलेली आहे आणि त्याच्यात यश अपयश असे दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्याचा अनुभव पण घेतलेला आहे. पण आता जेव्हा आंतरराष्ट्रीय संघाला एखाद्या प्रशिक्षण द्यायचं तर त्यासाठी काय वेगळं आव्हान असतं? कारण का शेवटी ओमान सारखा संघ जो आहे तो आज जवळपास म्हणजे 25 वर्ष झाली ह्या संघाला आयसीसीशी संलग्न होऊन. मी एक प्रकारे रौप्य महोत्सव साजरा करतोय हा संघ जो आहे तो. तर अशा संघाला प्रशिक्षण देताना शेवटी इतर सुद्धा देश जे आहेत ते सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने पाहत असतील की आता एक नवीन कोच आहे त्यांच्याकडे, नवीन कोचिंगची टीम आहे, तर हा संघ जो आहे तो कशा पद्धतीने कामगिरी करतोय, इतर एकूण जगाचं सुद्धा लक्ष असेल, तर त्या अर्थाने कसं आव्हान आहे? सर्वात महत्वाचं म्हणजे महेश, गेली 25 वर्ष तू जसं म्हणालास की 25 वर्ष आंतरराष्ट्रीयच्या याच्यावर स्तरावर खेळतात ओमान. या 25 हम्म, वर्षामध्ये ते लोक डिव्हिजन, त्या आयसीसीचे हे डिव्हिजन्स आहेत, 5 डिव्हिजन आहेत. हम्म, टॉप टीम्स खेळतात ते आंतरराष्ट्रीय खेळतात, म्हणजे आपले टेस्ट नेशन्स आहेत ते. हम्म, त्यानंतरच्या पुढचे जे असतात ते डिव्हिजन 2, डिव्हिजन 3 असं करून 5 खेळतात. 5 डिव्हिजन हम्म, खेळतात, त्याच्यामध्ये जवळ 90 ते 95 संघ खेळत असतात जगातले. आणि त्याच्यातून ते खालून वर येऊन, म्हणजे ह्या ओमान संघाने डिव्हिजन 5 मधून येऊन आज डिव्हिजन 2 मध्ये आलेले हा, आहेत, इथपर्यंत मजल मारली. आणि त्यामुळे बरोबर. काय, तो अनुभव त्यांच्या पाठीशी आहे, पण ती लेवल डिफरंट हम्म, होती. लेवल 5 ला डिफरंट असेल तर लेवल 2, लेवल 3 ला मागच्या एक 8-10 वर्षामध्ये त्यांची डिफरंट झाली. हम्म, आता मागच्या एक 3-4 वर्षामध्ये त्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स करून त्यांनी एक वन डे स्टेटस, म्हणजे त्याला म्हणतो आम्ही ओडीआय आणि T20 स्टेटस मिळाला त्यांना. हम्म, तर जेव्हा बरोबर. तो स्टेटस मिळतो, त्यांचं एक आयसीसीचं एक सायकल असते, एक 2 वर्षाची सायकल हम्म, असते, जसं WTC आपण म्हणतो तशी हम्म, त्यांची सायकल असते. तर 2 वर्षामध्ये त्यांना 36 व्हाईट बॉलच्या मॅचेस मिळतात, T20 आणि वन डे. हम्म, हम्म, ह्या स्पर्धेमध्ये ओमाननी गेल्या 1-2 वर्षामध्ये चांगला परफॉर्मन्स केला आणि आपलं एक नाव हम्म, कमवलं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. हम्म, आता या संघाला जे प्रशिक्षक आहेत, जे मुख्य प्रशिक्षक आहेत, ते श्रीलंकेचे माजी कर्णधार दुलीप मेंडिस आहेत. बरोबर. आणि ते जवळजवळ 14-15 वर्ष या टीमला कोचिंग करतायत. त्यामुळे हम्म, त्यांच्या अनुभवाचा फायदा ह्या मुलांना होतोय. त्यांनी ती टीम घडवली आहे. हम्म, आणि आणि त्यांच्याकडे आता क्रिकेटचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतोय. त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आलंय, हम्म, खूप चांगलं हम्म, स्टेडियम्स आहेत. मागचा एक T20 वर्ल्ड कप त्यांनी स्टेज केला होता. आणि हम्म, आता ही वर्ल्ड कपच्या क्वालिफाईंगचे राऊंड आहेत ते ओमान मध्येच आहेत. त्यामुळे हम्म, ओमानमध्ये क्रिकेटचं एक नवीन म्हणतो ना, की जसं 1983 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारताकडे एक वेगळ्या नजरेने बघितलं गेलं, बरोबर, बरोबर. तसं आता ओमानचं आता तसं चाललंय. आणि ते क्रिकेट चांगल्या हम्म, स्टेजवर न्यायला बघतायत. हम्म. तुम्ही आता उल्लेख केला तो म्हणजे श्रीलंकेचे दुलीप मेंडिस हे त्यांचे प्रमुख प्रशिक्षक आहेत आणि त्यांच्यासोबत आता तुम्हाला काम करण्याची संधी आहे. तर तुमचा त्यांच्याशी यापूर्वी कधी संवाद झालेला आहे किंवा आता ही नवीन जबाबदारी स्वीकारल्यावर तशा पद्धतीने तुम्ही बोललेला आहात आणि कसं आपल्याला करायचंय? मी अर्थात अजून बराच वेळ आहे, तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा तिकडे जाणार त्यावेळेला तुम्ही त्यांच्याशी अधिक मोकळेपणाने बोलू शकणार आहात. पण आता ही नवीन जबाबदारी स्वीकारल्यावर कधी संवाद झालेला आहे? त्यांनी मला खास 1-2 महिन्यापूर्वी मस्कतला बोलवलं होतं. आणि अच्छा. तो संवाद करण्यासाठीच बोलवलं होतं, की माझा जो रोल आहे तो हेड कोच हम्म, बरोबर कसा रोल असेल, आणि आम्ही हम्म, दोघंही कसे एक दुसऱ्यांशी मिळून कोऑर्डिनेट करून त्यांच्या आयडियाज, माझ्या काही आयडियाज, कधी कधी काय होतं हम्म, की एक फ्रेश आयडिया पण येत असते. हम्म, एक काही वेळा असं होतं की 10-15 वर्ष एकच राहिलं तर एकच आयडियाच यायचे, एक एक वेगळी हम्म, आयडिया असते. कदाचित तुमच्याकडे नवीन माणसाची नवीन फ्रेश आयडिया येऊ शकते आणि ती फ्रेश हम्म, आयडिया ती संघाला कदाचित उपयुक्त होऊ शकते. तर हे कसं काय हम्म, करता येईल, माझा रोल काय हम्म, असेल, हेड कोचचा रोल काय असेल, याच्यासाठी मला त्यांनी हम्म, बोलवलं होतं. आणि तो खूप चांगला हम्म, आमचा एक हे झाला, संवाद झाला. सगळे जे सेक्रेटरी होते, चेअरमन होते, ते भेटणं. आणि हम्म, त्यावेळेला मला संघ सुद्धा भेटला जेव्हा हम्म, ते मॅच खेळत होते. त्यामुळे संघ, तो हम्म, क्युरेटर हम्म, सुद्धा एक स्पेशली त्यांनी आणलाय. म्हणजे केरळचा जो क्युरेटर आहे, आपला BCCIचा एक क्युरेटर आहे तो. तर क्युरेटरला अच्छा. खास आणून विकेट कशा पद्धतीची बनवायला पाहिजे, हम्म, त्यासाठी प्रोफेशनल क्युरेटर आणणं ही खूप चांगली गोष्ट आहे. हम्म, तर याचा अर्थ असा आहे की ते खूप डीप मध्ये जात आहेत आणि त्यांना काहीतरी चांगलं करायचं आहे. हम्म, त्यामुळे हे सगळं आमची मीटिंग झाली.
त्या सगळ्यांबरोबर काय एक्सपेक्ट करतोय. आणि दुलीप मेंडिस बरोबर त्या 4-5 दिवसाच्या याच्यामध्ये आमचा चांगला संवाद झाला. आता ओमानचा जो संघ आहे प्रामुख्याने जरी ओमानचा संघ म्हणवला तरी प्रामुख्याने त्याच्यामध्ये भारतीय खेळाडू म्हणा किंवा पाकिस्तानी खेळाडू यांचं मोठी संख्या आहे. प्रत्यक्ष ओमानी लोक जे ते कमी प्रमाणात खेळत असतील, पण त्यामुळे कदाचित तुमचा अधिक चांगल्या पद्धतीने त्यांच्याशी संवाद सुद्धा होऊ शकेल. तर तुम्हाला त्याविषयी काय वाटतं? म्हणजे जे संघातले आता खेळाडू आहेत त्यातले अनेक खेळाडू अनुभवी खेळाडू असतील, काही नवीन खेळाडू असतील, ते त्यांची कामगिरी करण्यास उत्सुक असतील, तर त्या खेळाडूंबद्दल तुमचं काय मत आहे? बरोबर आहे. जेव्हा लँग्वेज दोघांची सेम होते त्यावेळेला एक वेगळं एक म्हणतो ना की खूप जवळ आल्यासारखं वाटतं. त्यांना एक आपुलकी पण असते आणि ते आपलेपणाने आपलं मन मोकळं करू शकतात. त्यामुळे तिथे बरेच इंडियन आणि पाकिस्तानी ज्यांच्या दोघांची लँग्वेज सेम आहे, त्यामुळे तो एक मोठा ऍडव्हान्टेज मिळतो. आणि बऱ्याच वेळा असं होतं, कधी कधी थोडंसं होतं की थोडं आपण बोलताना कसरतो की एखादा कुणी असेल समजा गोरा असेल की बोलताना त्याचं एखादं काही भाषा का एखादं गोष्ट कळू नाही शकणार. मग तो एका दुसऱ्या कोणी सपोर्ट स्टाफ असेल तर त्याला तो कळतोय, त्याच्याशी तो संवाद साधतो. आणि याच्यामुळे खूप मोठा फायदा आहे. आणि ऍटमॉस्फिअर तिथे सगळं म्हणजे भारतीय आणि असंच आहे. म्हणजे बाहेरचं बघशील सगळं युएई मध्ये, दुबईमध्ये जा, मस्कटमध्ये जा, असं वाटतं की आपण इंडियातच हवं असं वाटतं. आणि टीम मध्ये पण वातावरण तसंच आहे. कर्णधार पण खूप चांगला प्लेअर आहे. तर ओव्हरऑल चांगलंही आहे. तुम्ही आता ज्या वेळेला ही नवी जबाबदारी स्वीकारणार आहात तर त्यावेळेला तुमच्या समोर हे आव्हान तर आहेच, एक नवीन संघ जो आहे त्याला प्रशिक्षण द्यायचं किंवा त्यांचे मुख्य प्रशिक्षक आहेत त्यांच्यासोबत राहून या संघाला घडवणं ही जबाबदारी आहेच. पण आता एक उद्देश तुम्ही पुढे ठेवलाय का की म्हणजे यापुढे आंतरराष्ट्रीय जे संघ आहेत त्यांचंच प्रशिक्षण करायचं? कारण आज तुम्ही जवळपास 25-30 वर्ष राष्ट्रीय स्तरावर तुम्ही प्रशिक्षक म्हणून काम केलेलं आहे, यशस्वीरित्या तुम्ही ते वाटचाल केलेली आहे. पण आता आंतरराष्ट्रीय स्तरावरच करायचं, म्हणजे ओमान सारखा संघ आहे, त्याची काही वर्ष तुम्ही तिथे राहाल, तिथे त्यांना मार्गदर्शन कराल, पण पुढचा टप्पा जो तो आंतरराष्ट्रीयच असावा असं काही मनामध्ये ठरवलेलं आहे? नाही, असं काही नाहीये महेश. मी एक नेहमी क्रिकेटमध्ये नेहमी एक विचार केलाय की कधी ना कोचिंग ही कुठली आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय किंवा एखाद्या शाळेची टीम, क्लबची टीम असं काही नसतं. कोचिंग ही कोचिंग असते आणि त्याला म्हणतो आम्ही कोचिंग इज अ हॅबिट. कुठेही करा, तुम्हाला ती राखून नाही ठेवता येत किंवा आपल्या त्या म्हणजे पेटीमध्ये बांधून ठेवता येत नाही की तुझा 20 वर्षाचा अनुभव आहे, पेटीत ठेवला आणि तुम्हाला ती पेटी उघडावी लागते आणि ते ग्राउंडवर जावं लागतं. मग ते ग्राउंड कुठलंही असू शकतो, तर संघही कुठला असू शकतो. तुमची आवड किती आहे आणि तुमचं पॅशन किती आहे, तुम्हाला खेळामधून किती आनंद मिळतो त्याच्यावर डिपेंड करतं तुम्ही कोणाला करताय. तुम्ही कोणाला करताय हे महत्वाचं नाहीये. म्हणजे आज मी ओमान टीमला, आंतरराष्ट्रीय टीमला करत असतो, तर नॉट नेसेसरी की उद्या मी एखाद्या स्टेट टीमला नाही करणार. इच्छा तर असते की चांगल्या टीमलाच करावं, आंतरराष्ट्रीय टीमला करावं, पण तिथे आपल्याला आनंद पण मिळाला पाहिजे. बरोबर. आज आता म्हणजे तुम्ही मगाशी बोलताना उल्लेख केला की तिकडे बऱ्याचशा ज्या पायाभूत सुविधा आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, स्टेडियम्स असतील किंवा काय इतर जो काय स्टाफ असतो तशा पद्धतीने हळूहळू तिकडे तयार होऊ लागलेलं आहे. तर त्याविषयीची काय तुम्हाला माहिती आहे? म्हणजे ओमान क्रिकेट एकूण बघता कशा पद्धतीने ह्या गेल्या 25 वर्षामध्ये डेव्हलप झालेलं आहे की जिथे तुम्ही आता गेल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या या गोष्टींचा लाभ मिळणार आहे? एक 8-10 वर्षापूर्वीपर्यंत ओमान किंवा त्याच्या थोड्या आधी त्या दुबई, शारजामध्ये सिमेंट विकेटवर खेळत होते. सगळीकडे सिमेंट विकेटवर खेळायचे. त्यामुळे तो सिमेंट विकेटवर खेळण्याचा तो एक बॉलर आणि तो बॅट्समन, म्हणजे तिथे म्हणतो आम्ही बऱ्याच वेळा आम्ही म्हणतो पाटा विकेट हा शब्द ऐकला असतील. तर पाटा विकेट म्हणजे काय? पाटा विकेट म्हणजे सिमेंट विकेट, पण ते खरंच सिमेंट विकेटवर खेळायचे. तर त्यामुळे ते सिमेंट विकेटवर खेळायचे आणि इथे ओमानमध्ये 8-10 वर्षापूर्वीपर्यंत सिमेंटवर खेळायचे. त्यामुळे सिमेंटवरनं ते आता गेले टर्फवर. आणि गेल्या 8-10 वर्षांमध्ये त्यांनी जे टर्फ बनवलं, ते 2 इंटरनॅशनलचे ग्राउंड जे बनवले ते, प्लस त्यांनी इंडोर अकॅडमी केली, खूप सुंदर इंडोर अकॅडमी केली.
त्यामुळे ते आता टर्फवर आता रेग्युलर खेळतंय, त्याचा फायदा त्या मुलांना होतोय, त्या प्लेअरला होतोय. आणि मला तरी वाटतं की 8-10 वर्षातला हा जो ओमानचा जो प्रवास बघितला तो जास्त इम्प्रेसिव्ह आहे. आणि ह्या 8-10 वर्षामध्ये लेव्हल 5 वरून डिव्हिजन 5 वरून ते डिव्हिजन 2 पर्यंत आलेत आणि त्यांना तो ओडीआयचा स्टेटस जो मिळालाय. आज एशिया कप पण खेळते, T20 वर्ल्ड कप खेळते आणि वन डे वर्ल्ड कप पण खेळणारी टीम आहे. त्यामुळे हा प्रवास गेल्या 8-10 वर्षातच आहे आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर गेल्या 8-10 वर्षातच तरी डेव्हलप केलंय आणि फ्युचरमध्ये खूप चांगलं करायला चालले ते लोक. आता तुम्ही ऍज अ डेप्युटी हेड कोच म्हणून जी जबाबदारी स्वीकारलेली आहे, तर पुढचा तुमचा म्हणजे टप्पा काय असणार आहे? म्हणजे आता तुम्हाला कशा पद्धतीने कोणतं नवीन पहिलं जे लक्ष असेल किंवा पहिला जो टप्पा असेल त्या दृष्टीने तुम्हाला मार्गदर्शन त्या सगळ्या टीमला करायचंय, तर काय पहिलं उद्दिष्ट काय असणार आहे तुमचं? मी आता पुढच्या आठवड्यातच चाललो आहे ओमानला. मला वाटतं सर्वात पहिलं उद्दिष्ट असणार आहे एशिया कप, जे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात असणार आहे. ज्यामध्ये 8 टीम असतील, बहुतेक करून 8 टीम असतील. त्यात ओमान, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश या टीम असतील. त्यातल्या एशिया कप हा एक पहिला टप्पा असेल. एशिया कप नंतर लगेच वर्ल्ड कप T20चा क्वालिफाईंग राऊंड आहे आणि ते ओमान होस्ट करते ओमानमध्ये. तर त्यामुळे तो एक ऍडव्हान्टेज आहे ओमानमध्ये असल्यामुळे. तिथे ओमानचं आमचं उद्दिष्ट असेल पहिलं क्वालिफाय होणं वर्ल्ड कपला. T20 वर्ल्ड कप आहे जो पुढच्या वर्षी होणार आहे, म्हणजे जानेवारी-फेब्रुवारीच्या आसपास तो होणार आहे. त्यामुळे पुढचं उद्दिष्ट ते ऑक्टोबरला क्वालिफाईंग राऊंड आहेत ओमानमध्ये आणि ते क्वालिफाय झाले की लगेच एक जानेवारीच्या आसपास, जानेवारी-फेब्रुवारीला T20 वर्ल्ड कप आहे. त्यानंतर आमचे ते बाकीच्या हे असतात प्रायोरिटी आहे. हा तुमचा पहिला एक उद्देश असेल की या म्हणजे पहिल्या सुरुवातीच्या या 2 स्पर्धा ज्या आहेत त्या दृष्टीने तुम्हाला लक्ष केंद्रित करायचे. पण एशिया कप जो आहे तो सगळ्यात जास्त त्यातल्यात, म्हणजे T20 वर्ल्ड कप निश्चितच मोठं आव्हान असतंच, पण आशिया कप म्हटल्यानंतर तो आपल्या ह्या विभागातला सगळा कप, आपल्या इकडचे सगळे संघ, आणि त्यामुळे कुठेतरी एक आपलेपणाची भावना पण असणार की सगळे आपल्याला माहिती असलेले संघ, माहिती असलेले खेळाडू हे तिथे खेळताना दिसतील. विशेषतः भारत आहे. आता याचं टाइम टेबल मलाही माहिती नाहीये, पण कदाचित भारताचा सामना होतोय का किंवा कशा पद्धतीने होईल ती सगळी त्याचं टाइम टेबल कसं असेल माहिती नाही, पण भारतीय संघ सुद्धा त्याच्यामध्ये आहे. तर त्या एकूण या स्पर्धेविषयी काय वाटतं? मी याच्यात ओमान संघासमोर काय वेगळं आव्हान असेल? खूप उत्सुकता असेल. सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी टुर्नामेंट होते याचा फायदा आपल्या सगळ्या एशियन संघाला मिळणार आहे. कारण वर्ल्ड कप सुद्धा UAE मध्येच होणार आहे आणि एशिया कप पण UAE मध्येच होतोय. त्यामुळे तो ऍडव्हान्टेज ह्या एशियन संघाला जास्त मिळेल, कारण त्यांना तसं त्या खेळपट्टीचं त्यांना अंदाज येईल की कशा पद्धतीने होत आहेत, मॅचेस कुठे होत आहेत, विकेट्स कशा आहेत. त्यामुळे ही एक म्हणतो आपण ज्याला ट्रेलर म्हणू आपण याला वर्ल्ड कपची. तो एशिया कपचा एक ट्रेलर, हा वर्ल्ड कपचा ट्रेलर हा एशिया कपच्या निमित्ताने UAE मध्ये होईल. आणि भारत, ऑफकोर्स भारत, पाकिस्तान आणि सगळे टॉप टीम्स असल्यामुळे त्यांच्या बरोबर खेळायला मिळणं आणि तो जो एक्सपोजर असेल, त्याचा जो कॉन्फिडन्स असेल, तो आम्हाला ओमानच्या दृष्टीने वर्ल्ड कप क्वालिफाईंग राऊंडला आम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे. खरंय. आता तुमचा ओमानशी हा जे काय करार झालेला असेल तो साधारण किती वर्षाचा आहे? आणि या निमित्ताने असं वाटतं की आता तुम्ही प्रशिक्षक म्हणून अनेक वर्ष हे करताय, आता एक नवीन टप्पा तुमच्या आयुष्यात आलेला आहे, तर जेव्हा सुरुवातीचे दिवस जेव्हा प्रशिक्षक म्हणून तुम्ही सुरुवात केली, तर ते दिवस आठवत असतील की बाबा आपण अशी सुरुवात केली, आज आपण एका आंतरराष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक म्हणून चाललेलो आहोत, तर त्या दोन्ही प्रश्नांविषयी काय वाटतं तुम्हाला? जेव्हा मी पहिल्यांदा प्रशिक्षण मी घेतलं, रिटायर झालो मुंबईकडनं, मी ज्या रणजी ट्रॉफी नंतर रिटायर झालो, मला आजही आठवतंय पुढच्याच वर्षी मला मुंबई क्रिकेट असोसिएशनने अंडर-19ची हे दिली होती, ऑफर दिली होती प्रशिक्षण करण्याची. त्यावेळेला मी फक्त 35 वर्षाचा होतो. तर त्यावेळेला असं वाटतं, बऱ्याच वेळा क्रिकेट खेळत असतात, काही लोक क्रिकेट खेळत असतात. त्यावेळेला मला मुंबईने एक संधी दिली अंडर-19, ज्या वेळेला रोहित शर्मा वगैरे होते त्या टीम मध्ये. आणि मला 5 दिवस आधी मला ती टीम दिली होती. पण मला एका व्यक्तीचा खूप कॉन्फिडन्स होता की नाही, म्हणजे ही व्यक्ती प्रॅक्टिकल आहे, ह्याला कोचिंगची म्हणजे तशा त्या एक असतं कोचिंग मध्ये एक बुक टाईप असतं ते,
म्हणजे म्हणतो आजच्या आजच्या याच्यात म्हणतो आपण ते लेवल 1, लेवल 2, लेवल 3 असे ते हम्म, असतात. आणि एक असतो तो प्रॅक्टिकल कोच असतो. बरोबर. प्रॅक्टिकल कोचला जास्त वेळ लागत नाही, जिथे बुक हम्म, कोचला कदाचित जास्त वेळ लागू शकतो. हम्म, तर तो जो कॉन्फिडन्स होता ते एका व्यक्तीला माहिती होतं. तर त्यामुळेच मला हम्म, त्यांनी एक ऑफर देण्यामध्ये त्यांनी एक खूप मोठा रोल प्ले केला. आणि हम्म, त्याने 5 दिवस आधी असताना मला ती ऑफर दिली की बाबा तू हे कर म्हणून. आणि ती हम्म, स्वीकारली आणि आम्ही त्या पहिल्याच वर्षी म्हणजे पहिल्याच म्हणजे असाइनमेंट आम्ही चॅम्पियन झालो. हम्म. हा, अच्छा. मुंबई चॅम्पियन झाली. विनू मानकड आणि अंडर 19 आम्ही चॅम्पियन झालो. हम्म, आणि त्या व्यक्तीने दाखवलेला कॉन्फिडन्स त्या हम्म. दिवसापासून ते आजपर्यंत ती व्यक्ती मला नेहमी मला मला बॅक करते, मला कॉन्फिडन्स देते. ती व्यक्ती म्हणजे हम्म. दिलीप वेंगसरकर. अच्छा, अरे वा. हा. आणि नेहमी त्या व्यक्तीला माहित नाही म्हणजे कोणीतरी असा विश्वास असेल की बाबा या माणसाकडे आहे, याच्याकडे ती क्वालिटी आहे. हम्म, मला रणजी ट्रॉफीचं कोच करतानाही त्यांनी मला खूप हे केलं होतं मुंबईचा. आणि तो हम्म, प्रत्येक वेळेला माझ्याकडनं तरी ऍटलीस्ट तो सार्थ ठरवण्याचा मी प्रयत्न केला. तो एक हम्म, एक्सपिरियन्स पाहिला. आणि आज इंटरनॅशनलचं ओमानचं करण्यासाठी मला हे सगळे एक्सपिरियन्स हम्म, मला कामाला येतात. हम्म, मी हम्म, जास्त लांबचं बघत नाहीये. मी पहिला 3 महिन्याचं हम्म, बघतोय. त्या 3 महिन्यामध्ये खूप महत्वाचे टप्पे आहेत. जसं मी म्हटलं आता की हम्म, एशिया कप हा पहिला टप्पा आहे. त्यानंतर वर्ल्ड हम्म, कप क्वालिफाय होण्याचा तो दुसरा टप्पा आहे. हम्म, त्यानंतर आम्हाला ते टॉप 6 मध्ये यायचं आहे. हे हम्म, असतात म्हणजे ते नेपाळ असतात, US असते, कॅनडा असते, UAE असते. हम्म, या संघावर मॅचेस असतात. हॉलंड आहे. हम्म. तर हा एक त्यांचा ग्रुप आहे 8 जणांचा. ह्या ग्रुप हम्म. मधल्या टॉप 3 टीम क्वालिफाय होतात वर्ल्ड कपला. अच्छा. आणि ते राहतात दरवेळेला त्या ग्रुपमध्ये. नाहीतर तुम्ही रेलिगेट पण हम्म, होता आणि खालच्या डिव्हिजनला पण जाता. हम्म, तर तेही आम्हाला बघायचे की राहिलेल्या मॅचेस जे काही हम्म, 12-15 त्या सायकलमध्ये राहिलेल्या मॅचेस आहेत त्या आम्हाला जिंकून तिथे राहायचे आम्हाला. हम्म, हम्म, असे हे पुढचे 3 ते 6 महिने ह्या टप्प्यांवर काम करायचे आहे. हम्म. आता तुम्ही उल्लेख केला, एक शेवटचा प्रश्न विचारतो की दिलीप वेंगसरकर यांचा तुम्ही उल्लेख केलात. अर्थात ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतकी वर्ष खेळलेली आहेत. म्हणजे स्वतः राष्ट्रीय संघाचे म्हणजे निवड समिती प्रमुख सुद्धा होते, अध्यक्ष होते. अशा म्हणजे प्रमुख जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकारलेल्या आहेत. आणि अशा पारखी नजर असलेल्या व्यक्तीने स्वाभाविकच तुमच्यासारख्या एका व्यक्तीला शोधलं आणि की बाबा यांच्यावर प्रशिक्षणाची जबाबदारी दिली तर ते योग्य पद्धतीने निभावू शकतील. आता या निमित्ताने तुमचा काय संवाद झाला का त्यांच्याशी की तुमच्यावर ही नवीन जबाबदारी आली आहे त्यानंतर? नाही, आता ह्या जबाबदारीचा तसा संवाद झाला नाही. हम्म, परंतु मला माहिती आहे की त्यांना अजून झाला नाही. कदाचित मी करीन पण त्याच्याशी पण जायच्या आधी. पण त्यांना हम्म, माहिती आहे की ही व्यक्ती याला चांगली मिळाली, संधी चांगली मिळाली आहे. हम्म, आणि खूपच म्हणजे अप्रिशिएट करणारी. आणि जसं तू बरोबर म्हणालास की त्यांची पारखी नजर. हम्म, हम्म, म्हणजे इंडियन क्रिकेट शुड बी थँकफुल टू वेंगसरकर की हम्म, वेंगसरकरांनी इंडियन क्रिकेटसाठी जे भरीव योगदान दिलेलं आहे ऍज अ प्लेअर, कॅप्टन, हम्म, चेअरमन हम्म, म्हणून. त्या चेअरमन असताना, सिलेक्शन कमिटीत असताना जे चांगले प्लेअर दिले ते हम्म. सही हिरे शोधण्याचं काम दिलीप वेंगसरकरने खूप चांगलं केलंय. जसं महेंद्रसिंग बरोबर. धोनी कॅप्टन त्यांच्या अंडर झाला, तसा विराट हम्म, कोहली सारखा हिरा पण त्यांनी शोधला. हम्म. तर ही खरंय. गोष्ट खूप मोठी असते. हम्म. ओके. तुम्ही ही जी आता नवीन जबाबदारी स्वीकारलेली आहे, तुम्ही याविषयी सांगितलं. आणि त्या अंतर्गत आता पुढचे काही टप्पे जे आहेत ते तुम्ही निश्चित केलेले आहेत. आशिया कप आहे किंवा T20 वर्ल्ड कपसाठी पात्र होणं हा एक महत्त्वाचा टप्पा असेल. तर त्याच्यात त्या दृष्टीने तुम्ही आता तिकडे जाणार आहात आणि त्या सगळ्या संघाशी तुमचा संवाद होईल. आणि कशा पद्धतीने वाटचाल करायची आहे हे तुमचे प्रमुख प्रशिक्षक दिलीप मेंडिस आहेत त्यांच्याशी तुम्ही चर्चा कराल. तर एकूणच हे आव्हान आहेच आणि आत्तापर्यंतच्या अनुभवाचा तुम्हाला यासाठी उपयोग नक्कीच होऊ शकेल. आमच्या न्यूज डंकाच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. थँक्यू महेश. आणि थँक्यू न्यूज डंका. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू.